नमस्कार मंडळींनो. तर आज आपण आलेलो आहोत औंधमध्ये. तर औंधमध्ये परिहार चौकामध्ये हे अशा प्रकारचं हँडलूम एक्झिबिशन भरलेलं आहे. तर इथे 100पेक्षा जास्त स्टॉल असून या ठिकाणी हे एक्झिबिशन जवळपास 30 जूनपर्यंत आहे. एक्झिबिशनच्या स्टार्टिंगला अशा प्रकारचे ह्या कुंड्या वगैरे तुम्हाला चिनी मातीच्या मिळतील आणि यांची जी प्राईज आहे तर ती खूप जास्त प्रमाणात असते, पण यांची जे आकार किंवा ते असतात तर ते खूप युनिक असतात आणि ते आपल्याला सहजासहजी कुठे मिळत नाही. ते अशाच प्रकारच्या एक्झिबिशनमध्ये आपल्याला मिळतात आणि हे अशा प्रकारचे जे एक्झिबिशन असतात म्हणजेच हँडलूमचे, तर हे मोस्टली जवळपास 1 ते 1.5 महिना एकाच ठिकाणी असतात आणि इथे मस्त मस्त असे वेगवेगळ्या शेपचे प्लेट्स किंवा मग आपण जे लोणचं वगैरे भरतो तर त्याचे जे बरण्या आहेत तर ते तिथे होत्या आणि मी एक याची प्राईस विचारली. म्हणजे छोट्या छोट्या 4 बरण्या होत्यात आणि सोबतच त्याला खाली ट्रेसारखं होतं. तर ते होतं 450 रुपयाला आणि दिसायला खूप जास्त असं छान होतं, पण प्राईसच्या मानाने बऱ्यापैकी जास्त होतं. तसंच इथे वरच्या साईडला तुम्ही बघू शकता, इथे मस्त मस्त असे वेगवेगळ्या शेपचे फ्लॉवर पॉटसुद्धा होते आणि सोबतच तिथे छान अशा डिनर सेटसुद्धा होता आणि तो डिनर सेट बघून खूप जास्त मस्त वाटत होतं. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं तर ह्या केटलची प्राईससुद्धा होती 450 रुपये आणि जसं मी तुम्हाला सांगितलं 4 बरण्या होत्या छोट्या छोट्या, तर यांची प्राईस होती ती पण 450 रुपये. यांची जी प्राईस होती, हे वेगवेगळ्या छोट्या छोट्या ज्या प्लेट आहेत ह्या, तर यांची प्राईज होती प्रत्येकी म्हणजेच एक पीस 250 रुपयाला. तर हे जे शक्यतो जे प्राईज आहे तर ते कमी वगैरे करत नाहीत, म्हणजेच या ठिकाणी तरी, आणि केली तरी एक 20-25 रुपयाने कमी करतात. म्हणजेच आपल्याला ते थोडंसं कॉस्टली वाटतं, पण कसं आहे, हे जे असतात तर हे थोडंसं तरी त्यांना सुद्धा थोडा धक्का वगैरे लागला तर हे लगेचच जे आहे तर हे खराब होतात, म्हणजेच फुटतात वगैरे, किंवा मग थोडंसं जर त्याचा कॉर्नर वगैरे फुटलात तर मग ते आपल्याला बघण्यासाठी किंवा मग यूज करण्यासाठी योग्य वाटत नाही. पण हे जे फ्लॉवर पॉट वगैरे असतात ज्यांचा आपला नेहमी आपला हात वगैरे लागत नाही किंवा मग त्यांना सारखं सारखं आपल्याला उचलायला लागत नाही, तर ते शक्यतो खूप जास्त वेळपर्यंतच म्हणजे जास्त वर्ष टिकतात आणि मग दिसायलासुद्धा ते छान असे राहतात. त्याच्यामुळे जे आहे तर तुम्ही अशा प्रकारचं जे असतं तर ते घेऊ शकता. तर इथे मस्त मस्त असे वेगवेगळ्या कलरमध्ये किंवा मग शेपमध्ये छान छान असे कपसुद्धा या ठिकाणी येतात. कपचं सुद्धा इथे खूप छान असं कलेक्शन आहे. सोबतच इथे बाऊल तुम्ही बघू शकतात. बाऊल किंवा मग आपले सूपचे जे चमचे वगैरे असतात तर ते सुद्धा या ठिकाणी आहेत. तर इथे छान असं एकाच वेळेने मस्त असं या ठिकाणी लावलेलं होतं आणि सोबतच इथं जे बघू शकतात तर त्याच्या वेगवेगळ्या ज्या आपल्या घरातल्या उपयोगी वस्तू आहेत तर त्या होत्या. जसं की हे चॉपर किंवा मग हे कटर. तर हे जे कटर आहेत म्हणजेच वरनं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. जसं की पहिले दोरीचं वगैरे होतं, म्हणजे कांदा वगैरे चॉप करायचं. तर त्याच्यानंतर आता आलेलं आहे ते म्हणजेच आपण वरनं प्रेस करून ते ऑटोमॅटिक खाली बारीक होईल असं. तर ते 350 रुपये किंमत सांगत होता आणि आम्ही खूप बऱ्यापैकी लेटने गेलो होतो रात्री. तर ते स्वतः तोंडाने 200 रुपयाला म्हणत होते. तर म्हणजेच तुम्ही याचा बार्गेनिंग करू शकतात या ठिकाणी तरी. म्हणजेच त्या ठिकाणी तो कोणी बार्गेनिंग जास्त करत नाही, पण जे आपल्याकडचे जे लोकं असतात त्यांनी स्टॉल वगैरे लावलेले असतात तर ते बार्गेनिंग करतात. आणि इथे तुम्ही बघू शकता छान छान असे जे आहेत तर इथे हे हँडलूम असल्यामुळे हे वेगळे म्हणजे उत्तर प्रदेशमधून येतात, हे UPमधनं, आणि याची प्राईस स्टार्टिंग होती 3,500पासून 6,500पर्यंत. म्हणजेच प्रत्येकाची जी प्राईज होती तर ती वेगवेगळी होती, म्हणजे जे लहान मोठं वगैरे असं करून. आणि इथे मस्त असे जे आहेत तर हे स्पॅच्युलासुद्धा होते, तर मी तो बघत होती आणि तो घेतलासुद्धा. तर हे 50 रुपयाला एक असं होतं आणि हे जे लाटणे वगैरे होते तर त्याची प्राईस बऱ्यापैकी जास्त होती. जवळपास 350 रुपयाचं एक बेलनं मला तो सांगत होता. आणि इथं मस्त असे जे आहेत सगळे आयटम्स खूप खूप छान छान असे होते. म्हणजे जे आपले मसाल्याचे वगैरे भांडं म्हणजे आपण डब्यामध्ये ठेवतो तर ते लाकडीमध्ये असं, किंवा मग खलबत्ता असं छान छान असे खूप छान छान डेकोरेटिव्ह आयटम्स किंवा मग आपल्या डेली यूजमधले आयटम्स खूपदा छान असे होते. सोबतच इथे आपण पैसे वगैरे साठवतो तर तो गुल्लकसारखं होतं, तर तो सुद्धा असं लॉकचा होता. आणि इथे तुम्ही बघू शकता ह्या गाड्यांची जी प्राईज आहे तर ती 350 आणि 450 अशा प्रमाणामध्ये होती. म्हणजेच दिसायला एवढं छान वाटत होतं, पण प्राईजच्या मानाने जी प्राईज आहे तर ती त्यांची बऱ्यापैकी हाय असते.
सोबतच इथे की म्हणजे टांगायचं वगैरे, तर ही याचीच प्राईस होती 350 आणि 450 रुपये. आणि हे जे होतं दूधवाल्याचं जे सायकलला छान अशा बरण्या वगैरे लावलेल्या, तर ते मला खूप मस्त अशा वाटल्या आणि छान म्हणजे बघायला पण मस्त वाटत होतं. आणि जर ठेवायला आमच्याकडे खूप छान अशी जागा वगैरे असती तर मी ती नक्की घेतलं असतं. आणि ही कंगवा जो होता तर ते कंगवा होता 350 रुपयाला. आणि जे छोटे छोटे लाकडाचे स्पून वगैरे होते म्हणजेच आपण ज्या चमच्यांनी पोहे वगैरे खातो तर ते 50ला 3 असे होते. पण ते जे आहे तर ते खोल वगैरे नव्हते, त्याच्यामुळे ते आम्ही काही घेतले नाहीत. आणि इथे हे जे मेन आहे तर हे चेअर, तर या चेअर इतक्या सुंदर वाटत होत्या बघितल्यानंतर. म्हणजेच मला माहीत नाही व्हिडिओमध्ये किती क्लिअर आलं आहे किंवा म्हणजेच दिसतंय, पण किती क्लिअरली एवढं येत नाही जेवढं आपण स्वतःहून बघतो. जर तुम्ही औंधमध्ये किंवा औंधच्या आसपास राहत असाल किंवा अशा प्रकारचं एक्झिबिशन जर तुमच्या घराकडे लागलेलं असेल जवळपास, तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि हे जे मोठे मोठे फ्लॉवर पॉट वगैरे असतात तर हे मोठे मोठे फ्लॉवर पॉटची किंमत 3,000पासून स्टार्टिंग होते. तर त्याची लास्टची प्राईस होती 6,500पर्यंत. हे जे जास्त कॉस्टली ज्या वस्तू आहेत तर त्यामध्ये ते थोडेफार बार्गेनिंग करत असावेत, कारण की ते पण एवढ्या दुरून आणतात आणि मग त्यांना थोडंसं एकदम सांभाळून वगैरे आणावं लागत असेल, कारण थोडं जरी काही टिसलं किंवा काही झालं तर आपण त्यांच्याकडून सुद्धा घेत नाहीत ते. आणि अशा प्रकारचे इथे छान छान असे लाकडाचे सेट म्हणजेच आपण कॉफी टेबल वगैरे टी टेबल अशा प्रकारचे जे आहे तर छान छान असं होतं. आणि हे जे एक्झिबिशनमध्ये आपल्याला मिळतं ते फक्त इथेच मिळतं. म्हणजेच आपण एखाद्या फर्निचरच्या वगैरे शॉपमध्ये गेलोत तर अशा प्रकारचं किंवा मग अशा डिझाईनचं आपल्याला सहजासहजी मिळत नाहीत. तर मला तरी पर्सनली सगळ्या शॉपपेक्षा ते जे पूर्ण असं छान असं फ्लॉवर पॉट्स वगैरे सगळं जे शॉप होतं तर ते खूप जास्त प्रमाणात आवडलं. आणि इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे जे ड्रेसचे कलेक्शन आहेत तर ते वेगवेगळे छान आहेत. म्हणजेच हे बाहेरच आहेत. आणि जे मधल्या साईडला आहेत तर ते पूर्ण UP बिहारकडनं तिकडनं त्यांचे जे कलेक्शन असतं तर ते तिकडनं त्यांनी आणलेलं आहे. आणि सोबतच इथे बुक स्टॉलसुद्धा होता. तर कुठलंही बुक म्हणजेच जे प्राईजनुसार, तर कुठलं बुक 99, कुठलं 199 असे वेगवेगळ्या प्राईजचे या ठिकाणी छान छान असे पुस्तकंसुद्धा होते. आणि सोबतच हे जे कोबी आहे तर कोबी मंचुरियन किंवा मग तुम्ही नॉनव्हेज चिकन वगैरे याच्यामध्ये छान असं फ्राय करू शकतात. तरी ते वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे तर तुम्ही कुठल्याही भाजीने किंवा कारलं वगैरे त्यामध्ये करू शकतात फ्राय, त्याची टेस्ट छान अशी लागते. सोबतच इथे 30 प्रकारपेक्षा जास्त लोणच्याचे प्रकार होते. म्हणजे चेरीचं लोणचं वगैरे होतं, खूप असे वेगवेगळे प्रकार होते या ठिकाणी. 30पेक्षा जास्त होते, मी 30च सांगते पण 30पेक्षा जास्त होते. जसं मिरचीचं लोणचं वगैरे. आणि त्याचा जो सुगंध आहे तर तो सुद्धा खूप छान असा येत होता. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे बघितल्यानंतर मस्त असं टेस्टसुद्धा छान होती बऱ्यापैकी. आणि इथं होतं बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं मध्ये जे आहे तर हे वेगवेगळ्या प्रकारचे लखनवी कुर्ती वगैरे या ठिकाणी होते. तर हे जे लोक असतात हे सगळे तिकडनं UP बिहार किंवा मग लखनौ तिकडनं आलेले असतात ते त्यांचे स्टॉल घेऊन. तर हे बऱ्यापैकी जे आहेत तर हे खूप दिवस या ठिकाणी राहतात. म्हणजेच एकाच ठिकाणी त्यांचा स्टे असतो. सोबतच इथे बघू शकता तुम्ही ज्या साड्या वगैरे असतात तर त्या साड्या, तर या साड्यांची प्राईससुद्धा बऱ्यापैकी हाय असते. म्हणजेच 1000च्या वरतीच साड्या असतात, 1000च्या खाली एकसुद्धा साडी नाही. म्हणजेच तुम्ही जर शॉपमध्ये वगैरे गेलात तर एखाद्या वेळेस तुम्हाला फसवू शकतात की ही तिकडची लखनवी साडी वगैरे आहे. पण हे जे आहे तर हे ओरिजिनल असतात, त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी ज्यांची प्राईज आहे तर ती हाय असते. तसंच हे हँडलूमचं स्टॉल होता. तर हँडलूमच्या स्टॉलमध्ये छान छान असे बेडशीटसुद्धा होते किंवा मग आपण अंगावर वगैरे घेतो ते त्या प्रकारचं जे आहे तर ते सुद्धा होतं. तर इथे ड्रेसचे जवळपास 2 ते 3 शॉप आहेत मधल्या साईडला. आणि जे आपल्या तुळशीबागमध्ये किंवा मग एखाद्या शॉपमध्ये मॉलमध्ये जे आपल्याला सहजासहजी मिळत नाही तसे वेगवेगळ्या प्रकारचे युनिक छान छान असे कलेक्शन या ठिकाणी होते. आणि इथं होते खादी कुर्ती. तर हे खादी कुर्ती 500ला 2 अशा प्रकारे होते. म्हणजेच एक जर घेतलं तर 300ला आणि 2 घेतलेत तर 500ला. म्हणजेच त्यांचा एक तो प्रकारे स्कीमसारखं होतं. तर या साड्यासुद्धा जवळपास 1000च्या वरतीच होत्या. त्या 6500पर्यंत ह्या साड्या होत्या सगळ्या. म्हणजेच मी त्यांना विचारलं की या साडीची प्राईस किती आहे, तर ते म्हटले सगळ्या साड्यांची प्राईस जी आहे तर ती वेगवेगळी आहे. त्यामुळे म्हटलं मग स्टार्टिंग रेंज काय आहे, तर ते म्हटले 1000 स्टार्टिंग रेंज आहे तर ते 6500पर्यंत.
आणि जे आपण लहान लहान मुलांना छान छान असे ड्रेस वगैरे घालतो तर ते ड्रेस तर एकदम छान छान होते. म्हणजेच हे खालच्या साईडला आणि आपण याला घालतो वगैरे दांडियाला वगैरे, तर ते ड्रेस बऱ्यापैकी, कारण की हे जर दांडिया म्हणजेच नवरात्रामध्ये वगैरे आलं तर हे बऱ्यापैकी यांचा सेल होत असावा. तर हे अशा प्रकारचं सेम एक्झिबिशन वेगवेगळ्या एरियामध्ये असतं. जसं की आता हे औंधमध्ये आहे, तर हे एखाद्या वेळेस हिंजवडीमध्ये पण असावं किंवा मग वाकडमध्ये पण असावं. असं बऱ्यापैकी बऱ्याचशा एरियांमध्ये असतं. म्हणजेच पर्सनली मला तरी माहिती, कारण हे सेम एक्झिबिशन आम्ही एक 3 ते 4 ते 5 महिन्यापूर्वी आम्ही हिंजवडीमध्ये बघितलं होतं. तर हे इथे बघू शकता, आता समर चालू आहे त्याच्यामुळे छान असे व्हाईट टॉप होते, पण यांची जी प्राईस आहे तर ती हाय होती. म्हणजेच क्वालिटीच्या याच्याने ते ओरिजिनल असल्यामुळे जे आहे तर त्यांची प्राईस हाय असते. तर शॉर्ट टॉप 600 रुपयाला होतं. हे जे आहे तरी ते छान छान असे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास होते. ते तुम्ही कुठले म्हणजे तुम्हाला ते टेस्टसुद्धा करायला देतात. पण आम्ही बऱ्यापैकी लेट गेल्यामुळे रात्री, म्हणजेच त्यांचं जे एक्झिबिशन आहे तर ते बंद करण्याची वेळ झाली होती त्याच्यामुळे. आणि यांची जी शक्यतो जे स्टॉल असतात तर यांची जागा फिक्स असते. जसं की आता जे टॉप वगैरेवाला असतो तर तो स्टार्टिंगलाच असतो सगळ्या ठिकाणी. म्हणजेच असं नाही की कुठेही कोणी बसेल असं. आणि ते बघू शकता तुम्ही छान छान असे जे आहे तर हे ज्वेलरीसुद्धा आहे. हे आपल्याला मिळून जातं कुठेही, पण जे आपल्याला इझिली कुठे मिळत नाही ते म्हणजेच ते जसं की लाकडाचं वगैरे जे आहे तर ते आपल्याला इझिली मिळत नाही. त्याच्यामुळे ते आपण त्या ठिकाणाहून परचेस करू शकतो. आणि मी तुम्हाला रिकमेंड करेल की जर तुम्ही जाणार असाल तर नक्की ते कोबी मंचुरियनचं वगैरे आहे तर ते नक्की एकदा चेक करा. त्याची प्राईज असते 120ला 1 आणि 200ला 2 असं ते देतात. आणि ते मस्त मस्त असे पर्सचं कलेक्शनसुद्धा होतं. पण बऱ्यापैकी जे आहे तर लेट झाल्यामुळे आम्ही थोडंसं दुरूनच शूट घेतलं आणि मग घराकडे निघालो. तर इथे बघू शकता तुम्ही जर गेलात तर अगदी थोडं दुपारच्या वेळी जा, म्हणजे छान असं तुम्हाला हे एक्सप्लोअर करता येईल. म्हणजे जवळपास तुम्ही 1 ते 1.5 तास या ठिकाणी सहज घालवू शकता. सोबतच इथं जे डोअर मॅट वगैरे असतात तर ते सुद्धा होते. म्हणजेच त्यांची जी प्राईज आहे तर ती पण हायच असेल. आम्ही काय एवढं डिटेलमध्ये विचारलं नाही, पण प्राईज आणि सोबतच इथे बघू शकता तुम्ही इथे ड्रेस मटेरियलसुद्धा असतात आणि ड्रेस मटेरियलची क्वालिटी छान असते. म्हणजेच बघितल्यावर कार्पेट वगैरे अशा प्रकारचं कार्पेट वगैरे हे जे आहे तर हे बाहेरच्या साईडला सगळे जे शॉप आहेत तर हे आहेत. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा छान असा व्हिडिओ हँडलूम एक्झिबिशनचा कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.